आज वर्कशॉपला आली होती मर्सिडीज ई क्लास। कस्टमरची कंप्लेंट होती क्लस्टर मीटर मध्ये चेक ब्रेक पॅड असा एरर वारंवार दिसतोय। सुरुवातीला वाटलं फक्त सेन्सर इश्यूज असेल, पण नेहमीप्रमाणे मी फुल सिस्टम तपासणी केली। व्हील काढून पाहिलं तर लक्षात आलं फ्रंट आणि रिअर चारही ब्रेक पॅड संपायला आले आहेत। पॅडचा थिकनेस खूप कमी झाला होता आणि मेटल अगदी टच होण्याच्या जवळ आलं होतं। ब्रेक डिस्क पण तपासली आणि त्यावर डीप लाईन दिसत होत्या, तर चारही डिस्क आपल्याला स्किमिंग करायची गरज होती। जर हे असंच ठेवलं तर ब्रेकिंग नॉइज, व्हायब्रेशन आणि स्टॉपिंग डिस्टन्स वाढतो। डिस्क स्किमिंग केल्यावर सरफेस अगदी मिरर स्मूथ झालाय। आता ब्रेकिंग क्षमता रिस्टोर झाली। त्यानंतर इकडे आहेत नवीन OEM ब्रेक पॅड सेट। ब्रेक पॅड चेंज करताना हा वेअर सेन्सर कंपल्सरी नवीन बसवायचा। हा एक सुरक्षा उपकरण आहे जे ड्रायव्हरला ब्रेक पॅड कधी बदलायचे आहेत याची माहिती देतो। चारही ब्रेक पॅड बसवले, पिस्टन रिसेट केलं आणि असेंब्ली परत लावून पूर्ण झाली। टेस्ट ड्राइव्ह घेतली, गाडीचा ब्रेक रिस्पॉन्स एकदम स्मूथ आणि सायलेंट झाला आणि डॅशबोर्ड वरचा चेक ब्रेक पॅड एरर पण गायब झाला।